जंतर मंतरवर आता जेवणानंतर आंदोलकांसाठी कपड्यांच्या देखील मदतीचा ओघ सुरू झालाय। जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या तरुणांसाठी देशभरातनं कपड्यांची मदत सध्या केली जाते। इतकंच नाही तर मैदानावर उकाड्यापासून दिलासा देणाऱ्या इको फ्रेंडली पंख्यांचं देखील वाटप सध्या सुरू आहे। आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी। महिलांसाठी असणाऱ्या कपड्यांची देखील गरज आहे आणि त्याच्यामुळे आता विद्यार्थ्यांकरता वेगवेगळ्या पद्धतीनं कपडे पाठवले जात आहेत, त्यांच्यासाठी मदत पोहोचवली जाते। पंखों का वाटप आप कर रहे हैं। गर्मी बीच में ही गर्मी हो जाती है, बीच में ही बारिश आ जाती है, दोनों की ज़रूरत है। रेनकोट भी चाहिए और पंखा भी चाहिए। रेनकोट ऑलरेडी डिस्ट्रीब्यूट हो चुका जी। है और जैसे अभी हमें लगा कि बारिश हुई है और उसके बाद उमस होती है तो फिर उस टाइम पे बहुत ज़्यादा गर्मी होती है, तो इसलिए पंखों का डिस्ट्रीब्यूशन बहुत ज़रूरी है। अदरवाइज़ आंदोलन इन छोटी छोटी चीज़ों की बहुत ज़्यादा अहमियत होती है आंदोलन में। मैं देख रही हूँ कि कई प्लास्टिक के पंखे कल थे, लेकिन आज इको फ्रेंडली पंखे आज यूज़ कर रहे हैं, आप बांट रहे हैं। इससे थोड़ा सा वातावरण का भी ध्यान रखना बहुत ज़रूरी होता है, ठीक है, तो हमें इको फ्रेंडली होना बहुत ज़रूरी है। ते पर्यावरणपूरक पंख्यांची हवा या ठिकाणी घातली जाते आहे आंदोलकांना। तशीच हवा, तशाच आश्वासनांची हवा दिली जाणार आहे का, विश्वासाची हवा दिली जाणार आहे का, आणि त्यामुळे देशभरामध्ये हे आंदोलन संपल्यानंतर एक सुखद गारवा येणार आहे का बघणं महत्त्वाचं आहे। कॅमेरामन अशोक समदेश पाठक, झी 24 तास, जंतर मंतर, दिल्ली।